तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दमानियांनी केलेल्या आरोपांचं विजय कुंभार यांच्याकडून समर्थन करण्यात आलेलं आहे। मंत्रिमंडळात ठराव झालेले नसताना झाले असल्याचं भासवणं शक्य आहे असं विजय कुंभार म्हणालेत। मंत्रालयात किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळं काही नियमानुसार चालतं हा भ्रम असल्याचं सुद्धा कुंभार म्हणालेत। तर 2024 साली ॲम्ब्युलन्स घेण्याच्या प्रस्तावाचं उदाहरण याबाबत याचिका केल्याचीही कुंभार यांनी माहिती दिली। अधिकाऱ्यांची भेट मंत्रिमंडळाच्या अधिकाऱ्यांवर अतिक्रमण केल्याचाही आरोप करण्यात आलाय। अशा अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची विजय कुंभार यांनी मागणी सुद्धा केली। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। ज्ञानेश्वर, या आता विजय कुंभार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे किंवा त्यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांच्या केलेल्या समर्थनामुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाऊ शकतोय? नक्कीच आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी अंजली दमानिया यांनी आरोप केलेले होते आणि आता आपचे नेते विजय कुंभार यांनी देखील आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या अडचणींमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। आपण जर बघितलं असेल तर कशा पद्धतीनं अंजली दमानिया यांनी आरोप केले ते बरोबर असताना त्याला जोडून आणखी काही जे सविस्तर मुद्दे आहेत ते विजय कुंभार यांनी मांडलेले आहेत। प्रस्ताव मंजूर झाल्याचा भासवून शासन आदेश काढण्याचा कुंभार यांनी आरोप केलेला आहे। बघावं लागणाऱ्या या सगळ्या आरोपांवरती धनंजय मुंडे नेमकं काय उत्तर देतात। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।